सोनाली सुरेश नाडकर आणि मी तुम्हा सगळ्यांची लाडकी सोना. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी शिमग्यासाठी गावी जायला निघालो. पण रायगड जिल्ह्यात शिमगा कसा साजरा केला जातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. तर आम्ही बॅकपॅक करून सायन डेपोला जाण्यासाठी निघालो. आमच्या बसचा टायमिंग होता हा 11:30 वाजता. पण गंमत म्हणजे यावेळी आम्ही लाल परीने प्रवास करणार नसून शिवशाहीच्या एअर कंडिशनर बसने प्रवास करणार आहोत. तर नेहमीप्रमाणे 11:30ची बस ही 12:30ला येऊन पोहोचली आणि फायनली आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. तर दरवर्षीप्रमाणे पेणच्या रामवाडीत आमची बस थांबली. अचानक आमचं लक्ष मातोश्री महिला गट रामवाडी यांच्या झुणका भाकर केंद्रावर गेले. त्यांची कुरकुरीत भजी आणि झुणका भाकर नक्की सगळ्यांनी ट्राय करून बघा. उत्तम चव आणि कमी किमतीत तुम्हाला इथे नाश्ता करायला मिळेल. आणि आपल्या भागातील महिला मंडळ काहीतरी करते याचा आनंद सुद्धा वाटला. आणि पुन्हा एकदा आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि फायनली आम्ही टोलफाट्याला उतरलो. ती बस महाडला जाणार असल्यामुळे आम्हाला टोलफाट्यालाच उतरावं लागलं. आम्हाला घ्यायला माझ्या काकांचा मुलगा हऱ्या आला आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आता इथून पुढे आम्हाला पोहोचायला फक्त 10 मिनिटच लागणार आहेत. पण या 10 मिनिटात मी तुम्हाला बरंच काही सांगणार आहे. अशा निसर्गरम्य शांत वातावरणाचा अनुभव घ्यायला वर्षातून एकदा का होईना मी वेळ काढून नक्की येते. आता इथून जी पुढे तुम्हाला नदी दिसते तिला सावित्री नदी असे म्हणतात. सावित्री नदी ही महाराष्ट्रातील एक नदी आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या 5 नद्यांपैकी ही एक नदी आहे. सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून तिचा प्रवास पोलादपूर, महाड, माणगाव, श्रीवर्धन तालुक्यांमधून होऊन पुढे ती रायगडच्या बाणकोट आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता हे टोल गाव आहे. इथून पुढे सापेगाव लागणार आहे आणि सापेगावानंतर आमचं दाभोळ गाव लागणार आहे. आता फायनली आम्ही दाभोळ गावात प्रवेश केलेला आहे आणि आम्ही गावात पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता आमच्या घरातून किती सुंदर निसर्ग आम्हाला अनुभवायला मिळतो. आता पालखी येणाऱ्या आनंदात माझी आजी मस्त शेण सारवत होती. पण तिचं असं म्हणणं होतं की आता गावात शेण मिळणं मुश्किल झालं, कारण गावात गुरांची संख्याच कमी झाली. ती म्हणाली की सगळीच माणसं तुम्ही मुंबईला बळताय, असं म्हणत तिने कसंबसा अर्धा खळा सारवला. आता आम्ही टिपरकरांची वाट बघतो. टिपरकरी आले की आम्ही जेवून सानेवर जायला निघणार. आणि आम्ही सानेवर फायनली पोहोचलो होतो. होळीच्या दिवशी मंदिरातील मूर्ती आई कर्जाय, वैरी व कालिका यांची प्रतिका मूर्ती म्हणून सानेवर एक विशिष्ट जागी विराजमान केली जाते. इथे होळी लावायच्या अगोदर पारंपरिक कार्यक्रम साजरे केले जातात, जसे की टिपरकरी, तमाशा असे विविध कार्यक्रम तिथे होतात.
भेटला सद्गुरु मिळाला देश होईनी दास जन्मोजन्मी मी मस्तक ठेव तिथे सद्गुरु तुझे पाय कोणी त्याचबरोबर 12 वाजता देवाची होळी लावण्यासाठी सगळे जमा झाले. खरं तर ही होळी बरोबर मुहूर्तावर लावली जाते. त्यानंतर सानेवरची होळी लावली जाते आणि त्याच्यानंतर मग गावातील सगळ्या होळ्या लावल्या जातात. सानेवरची होळी लावण्यासाठी सगळी गावकरी मंडळी जमा झालेली होती. आणि सानेवरील होळी लावून झाल्यानंतर आम्ही सगळी गावकरी मंडळी गावातली होळी लावण्यासाठी जमा झालो. तर तुम्ही बघितलं की किती पारंपरिक पद्धतीने रायगड जिल्ह्यातील दाभोळ गावात ही होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.